आपण या ठिकाणी रस्त्यामध्ये उभे आहात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या पुढच्या वाहनांना त्या बाजूच्या उजव्या बाजूचं पब्लिक जे उजवे ट्रॅक्टर थांबू द्या. या यात्रेचं वेगळेपण जर सांगायचं झालं तर या यात्रेसाठी अखंड हिंदुस्थानातून यात्रेकरू या यात्रेला भेट देत असतात. अगदीच रेकॉर्डली सांगायचं झालं तर कमीत कमी 400 ते 500 वर्षापासून अखंडितपणे सुरू असणारी ही बावधनची बगाड यात्रा आहे आणि प्रत्येक गोष्ट यामध्ये एक वेगळेपण जपणारी आहे. म्हणजे अगदीच नवसाचा बगाड्याबद्दल जर सांगायचं झालं तर एका माणसाच्या नवस्फूर्तीसाठी अख्खं गाव आपल्याला झटताना या बगाड यात्रेच्या निमित्तानं दिसतं. या यात्रेचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की हे बगाड ओढण्यासाठी तयार केलेले जे बैल आहेत, दष्टपुष्ट धिप्पाड खिलार बैल. आजकाल यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीसुद्धा आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून होते, पण प्रत्येक बावधनकर किमान एक बैल तरी आपल्या घरामध्ये या बगाडाच्या सेवेसाठी, नाथांच्या रथासाठी पाळताना आपल्याला दिसतो. वर्षभर या बगाडाच्या रथासाठी त्यांनी बैल पाळलेले आपल्याला दिसतात. आणि या बगाड यात्रेच्या निमित्तानं बावधनची म्हणजे महाराष्ट्रातील यात्रा जत्रा या ज्या परंपरा आहेत या गावाच्या एकीचं किंवा समाजाच्या एकात्मतेचं प्रतीक आहेत. बावधनची ही जी बगाड यात्रा आहे ही बावधनच्या प्रचंड एकीचं आणि भैरवनाथांवर असणाऱ्या गावकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रतीक आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही.